शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हे कारकिर्दीच्या सुरुवातीपासून बाळासाहेब ठाकरेंसोबत होते। 2022 मध्ये शिंदेंच्या बंडानंतर आढळराव शिंदे गटात गेले। म्हणजे आतापर्यंत आढळराव हे अजित पवारांचे विरोधकच होते, तसं ते बोलूनही दाखवायचे। अजितदादांवर नेहमी सडकून टीका करायचे, मात्र आता त्यांची भाषा अचानक बदलली आहे। आढळराव चक्क अजितदादांचं कौतुक करायला लागले। त्यामुळे आढळराव पाटलांची अजितदादांच्या तिकिटावर लढण्याची तयारी आहे का, अशी चर्चा शिरूरमध्ये रंगायला लागली आहे। पाहूया। आढळराव पाटील पुन्हा अमोल कोल्हेंविरोधात लढणार का? शिरूरची जागा शिंदे गटाच्या वाट्याला येणार की अजितदादांचा गट लढणार? आढळराव पाटलांची अजितदादांच्या तिकिटावरही लढण्याची तयारी आहे का? अजितदादांनी या जागेवर जरी क्लेम केला असला तरी त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या दाव्यामध्ये काय फारशी चूक आहे किंवा काय गैर आहे असं मला वाटत नाही। दावा त्यांनी केला कारण हा त्यांचा जिल्हा आहे, या मतदारसंघावर त्यांचं प्राबल्य आहे, ह्या जिल्ह्यात त्यांचं प्राबल्य आहे। कट्टर राजकीय वैरी असलेल्या अजितदादांवर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत। पवार घराण्याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या आढळरावांचा हा मवाळ सूर अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे। अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचं ओपन चॅलेंज दिलं आणि आढळराव पाटलांना अजित पवारांबद्दल कमालीचा गोडवा निर्माण झाला। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना आता उत्साह आला, निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विदयात्रा, पण ते प्लस पॉइंट आहे। तू काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। अजितदादांनी या जागेवर जरी क्लेम केला असला तरी त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या दाव्यामध्ये काय फारशी चूक आहे किंवा काय गैर आहे असं मला वाटत नाही। दावा त्यांनी केला कारण हा त्यांचा जिल्हा आहे, या मतदारसंघावर त्यांचं प्राबल्य आहे, ह्या जिल्ह्यात त्यांचं प्राबल्य आहे। पण दुसऱ्या बाजूला मी सुद्धा 4 निवडणुका ह्या मतदारसंघातून लढलो आहे आणि चढत्या मताधिक्याने मी निवडून आलेलो आहे। गेले 4.5 वर्ष मतदारसंघामध्ये सतत फिरणं आहे, लोकांशी संपर्क आहे, विकास कामं आहे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जातोय, केंद्राचे प्रकल्प आणतोय, राज्याचे प्रकल्प आणतोय। त्यामुळं आमचा सुद्धा तेवढाच क्लेम आहे। शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणारच असं अजित पवारांनी घोषित केलं। महायुतीतलं जागा वाटप जाहीर झालं नसतानाही अजित पवारांनी जाहीर भाषणात शिरूरच्या जागेवर दावा केला। त्यानंतर आढळराव पाटील आणि त्यांचा शिंदे गटही सावध झालाय। त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेचं आयोजन केलंय। प्रतिसाद किंवा अजितदादा पवारांनी केलेल्या घोषणेनंतर आम्ही त्याला प्रत्युत्तर देतोय असा समाज माध्यमामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे तशी वस्तुस्थिती नाही आहे। पण मुख्यमंत्री ह्या जागेवर क्लेम करण्यासाठी येत आहेत अशी काही परिस्थिती नाही आहे। आम्ही आमच्या पद्धतीनं सगळा महाराष्ट्र फिरतोय, महाराष्ट्रातल्या किमान 22 जागांवर फिरतोय। याचा अर्थ 22च्या 22 जागा आम्ही लढतोय अशातला संभ्रम असे लोकांमध्ये मला माहिती नाही। मुख्यमंत्री शिंदे जरी आढळराव पाटलांसाठी सभा घेत असले तरी त्यांनी मात्र अजितदादांच्या गटात जाण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। अजित पवारांनी खासदार कोल्हेंचा पराभव करण्याचा चंग बांधलाय, पण कोल्हेंच्या तुलनेत सध्या त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही। त्यामुळे शिंदे गटात असलेल्या आणि सलग 3 वेळा खासदारकीचा अनुभव असलेल्या शिवाजीराव आढळरावांसारखा दुसरा पर्याय नसल्याचं जाणकार सांगतायत। 4 निवडणुका ह्या मतदारसंघातून लढलो आहे आणि चढत्या मताधिक्याने मी निवडून आलेलो आहे। पहिली निवडणूक 20,810 मतानं, दुसरी निवडणूक 1,79,000 मतानं, तिसरी निवडणूक 3,03,000 मतानं, एवढ्या मताधिक्यानं मी निवडून आलेलो आहे। त्यामुळं आमचा सुद्धा तेवढाच क्लेम आहे। जर अमोल कोल्हेंच्या विरोधात द्यायचं ठरलं तर शिवाजी आढळराव पाटील यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यांनी यापूर्व काळातही सांगितलं का मी लढणार, फक्त कोणत्या चिन्हावर कोणत्या पक्षावर याची स्पष्टता केली नाहीये। त्यामुळे ते लढणार हे नक्की आहे, फक्त ते अजित पवारांकडून होकार आल्याच्या नंतर ते लढतील याबाबत निश्चिंत आहे। आणि आढळराव पाटील यांनी
सांगितलंय, शेवटी अजितदादा बोलले किंवा मला सांगितलं तर त्या पद्धतीने मी राष्ट्रवादीत जाईन, शिंदे साहेबांचा होकार घेऊनच जाईन. त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यापासून लोकसभेच्या जागा वाटपाचा गुंता वाढतच चाललाय. आपल्या नेत्यानं कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवावी याबाबत समर्थकही संभ्रमात पडले आहेत. ते आज शिवसेनेतूनच निवडणूक लढतील असं दादांचं माझं मत आहे. पण आता जर जागा वाटपात अजित पवार गटाकडे जर गेलं तर मग काय करावं दादांनी? नाही, दादांनी तर जागेवर स्थिर राहावं असं माझी तरी इच्छा आहे की दादांनी कुठे दुसरीकडे न जाता दादांनी शिवसेनेतूनच उमेदवारी लढवावी आणि आला तसा पर्याय म्हणून तर मग इतर तो दादांचा प्रश्न आहे. दादा ते काही निवडतील ते. नाही, दादा नाही जाणार, पण म्हणजे मला तर असं वाटतं दादा शिंदे गटाकडनंच लढतील आणि तेच म्हणजे शिंदे सरकारकडनंच हे करतील. अजित पवार गटाकडे जर जागा गेली तर मग काय करावं असं म्हणतो. मग शिंदे गटचा विषय येत नाही, कारण महायुतीमध्ये दोन्ही पण आहेत. मग त्यावेळेला काय करावं? तिकडनं पण नाही जावं त्यांनी, पण राष्ट्रवादीत जाऊ नये काय झालं तर. नाही जावं आणि नाही जाणार दादा, आम्हाला खात्री. महायुतीत 3 पक्ष एकत्रित आल्यामुळं त्यांची ताकद वाढली आहे. मात्र लोकसभेच्या जागा वाटपांचा तिढा त्यांना अशाच प्रकारे सोडवावा लागणार आहे. इतकी वर्ष जे पक्ष एकमेकांचे परंपरागत विरोधी राहिलेत त्यांनाच आता विरोधी पक्षात जाऊन लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. हे चित्र महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिरूर लोकसभेतील राजकीय हालचाली हे त्याचंच द्योतक आहे. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, शिरूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.